मी डॉक्टर निलेश एम बांठिया, कन्सल्टिंग फिजिशियन पनवेल. इथे मी जवळपास 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आजच्या सत्रात आपण तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजाराचे निर्देशक म्हणून पिडल बद्दल चर्चा करणार आहोत. तर पिडल एडिमा म्हणजे काय, त्याची काय कारणे आहेत, सीकेडी असल्याचा निर्देशक तो कसा आहे, आपण जाणून घेऊया. पिडल एडिमा म्हणजे पायांना किंवा घोट्यांना सूज येणे, आणि हे कधी कधी सीकेडी किंवा क्रॉनिक किडनी डिसीज सारख्या आजाराची पहिली लक्षणं असू शकतात. पण याचबरोबर दुसऱ्याही काही आजारामध्ये आपल्याला पायांना सूज येऊ शकते. जसं काय थायरॉइडचा आजार, हायपोथायरॉइडिझम, लिव्हरचा आजार किंवा लिव्हर काम करत नसेल व्यवस्थित तरी पायांना सूज येऊ शकते. आणि हृदयाचे आजार, याच्यामध्ये पण पायाला सूज येऊ शकते. आता ही सूज पायांमध्येच का येते, तर पायांमध्ये लहान रक्तवाहिन्या असतात, आणि काही कारणास्तव त्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचं प्रेशर वाढलं किंवा ओव्हरऑल फ्लुइड लोड जे आपल्या बॉडीमध्ये ते वाढलं, तर त्या रक्तवाहिन्यांमधून तो फ्लुइड किंवा जो एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते बाहेर निघतं, आणि त्याच्यामुळे पायांना सूज यायला सुरुवात होते. प्लस त्याच्याबरोबर लिम्फॅटिक्स नावाचे काही आपल्या पायांमध्ये वेसल्स असतात, आणि तेही काम करण्याचं बंद करतात. त्यांचं काम असतं की जी एक्सेस फ्लुइड बाहेर निघालेले त्यांना ते ऑब्झॉर्ब करून परत रक्तवाहिन्यांमध्ये पाठवतात, पण तेही काम बिघडलेलं असतं. प्लस त्याच्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये प्रोटीन नावाचा एक प्रकार असतो, ज्याला आम्ही ऍक्च्युली आमच्या भाषेमध्ये अल्बुमिन असं म्हणतो. जर अल्बुमिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं, अल्बुमिनचं काम काय असतं, अल्बुमिनचं काम असतं का ते रक्तवाहिन्यांमध्ये जे पाणी असतं त्यांना ते आपल्या बरोबर बांधून ठेवतं, आणि त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्यांमधून ते पाणी बाहेर जात नाही. पण जेव्हा अल्बुमिनचं प्रमाण शरीरात कमी होतं, तर त्याच्यामुळे हे पाणी रक्तवाहिन्यांमध्ये धरून धरण्याचं काम करू शकत नाही. त्याच्यामुळे ते पाणी रक्तवाहिन्यांच्या बाहेर जातं, आणि त्याच्यामुळे पायांना सूज यायला सुरुवात होते. आणि जसं मी बोललो की इट इज नॉट ओनली किडनीज विच कॉज पिडल एडिमा, बट थायरॉइडचा आजार, लिव्हरचा आजार आणि हृदयाच्या आजार याच्यामुळेही पायांना सूज येऊ शकते. प्लस त्याचबरोबर काही लोकांमध्ये पेन किलर्स किंवा NSAID नावाचे जे औषधं असतात, जसे आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक किंवा नॅप्रोक्सिन किंवा ऍसिक्लोफिनॅक अशा नावाच्या औषधांमुळे पण पायांना सूज येऊ शकते. जेव्हा आता आपण सीकेडी नावाचा आजार जे आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती घेऊया. सीकेडी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज, म्हणजे जेव्हा किडनीचं काम करण्याची जी क्षमता असते ती कमी होते, आणि ती कमी क्षमता जी असते ती जवळपास 3 महिन्यांपेक्षा जास्त राहते. आणि अशा जेव्हा ते 3 महिन्यांपेक्षा जास्त राहते, तर त्या आजाराला आम्ही क्रॉनिक किडनी डिसीज और या सीकेडी असं म्हणतो. आता सीकेडी मध्ये सूज काय येते, तर सीकेडी मध्ये किडनीची काम करण्याची शक्ती कमी होते. त्याच्यामुळे मीठ आणि पाणी हे किडनीच्या द्वारे लघवीच्या वाटे बाहेर पडण्याचं जो काम आहे ते कमी होतं. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण शरीरात वाढत जातं, आणि त्याचमुळे मग रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येऊन पायाला सूज येण्याची सुरुवात होते. त्याचबरोबर काही किडनीच्या आजारांमुळे मध्ये प्रोटीन जे अल्बुमिन असतं ते किडनी नॉर्मली फिल्टर करत नाही, पण काही कारणास्तव जर किडनीला डॅमेज झालं तर हे प्रोटीन किडनीच्या द्वारे फिल्टर व्हायला लागतं, आणि एक्सेस प्रोटीन युरिनच्या द्वारे बाहेर पडायला लागतं. त्याला आम्ही नेफ्रायटिस और नेफ्रॉटिक सिंड्रोम असं म्हणतो. आणि जेव्हा हे प्रोटीन लघवीच्या वाटे बाहेर पडतं तर शरीरात ह्याची मात्रा कमी होते, आणि शरीरात त्याची मात्रा कमी झाली का परत अ, रक्तवाहिन्यांमधून पाणी बाहेर येतं, आणि त्याला मग पायांना सूज यायला सुरुवात होते. जशी जशी स्थिती अजून खराब होत जाते तशीच तशी सुजेला वाढ होत जाते. आणि द्रव आणि मीठ जर बाहेर फेकलं नाही तर त्यामुळे मग पायांना सूज येते. आणि हे जी पायांना सूज असते ती दोन्ही पायांमध्ये असली पाहिजे. कुठल्याही जर आपण आजाराचा विचार केला, जवळपास जसे काय आपले ऑर्गन्स जर डॅमेज झाले, जसं किडनी, लिव्हर किंवा मग हृदय आणि थायरॉइड, ह्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर सूज जी असेल ती आपल्या दोन्ही पायांमध्ये येणार. पण जर काय आपल्याला पायाला इन्फेक्शन झालंय किंवा पायाची नस बंद झालीये किंवा फायलेरिया नावाचा आजार झाला ज्याच्यामध्ये लिम्फॅटिक्स, ज्याचं मी पहिले आपल्याला सांगितलं होतं, ते डॅमेज झाले, तर मग एकाच पायाला सूज येणार. आणि जर दोन्ही पायांमध्ये सूज आली आहे तर मग
त्याचं अ, काहीतरी आपल्या शरीराचा अवयव काम करत नाहीये किंवा काही अशा तुम्ही औषधे घेताय ज्याच्यामुळे सूज आली असं आपल्याला डायग्नोस होतं. आणि एकदम एक्झॅक्ट प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी हिस्ट्री लागते. म्हणजे पेशंटला काय त्रास होतोय. जर चेहऱ्याला पण सूज येते जी सकाळी उठल्यावरती जास्त आहे आणि त्याचबरोबर पायांनाही सूज येतं, मोस्टली किडनीज आर इन्व्हॉल्ड. जर तुमच्या पोटामध्ये सूज आली किंवा पोट वाढू लागलंय आणि पायांना सूज आली तर मे बी लिव्हर इज इन्व्हॉल्ड. ओव्हरऑल जर सूज असेल प्लस तुम्हाला खूप थकवा वाटतोय, काम करण्याची इच्छा होत नाहीये, वीकनेस वाटतोय, तर मे बी आवाज बदललाय तुमचा, वेट वाढत चाललाय, तर मे बी थायरॉइड हे कारण असू शकतं. आणि जर तुम्हाला पायांना सूज येण्याच्या बरोबर दमही लागतोय तर मे बी देन हृदयाचं कारण असू शकतं ज्याच्यामुळे तुम्हाला सूज आलेली आहे. तर हिस्ट्रीवरून आपल्याला एक टेंटेटिव्ह आयडिया भेटते. पण आपल्याला डायग्नोसिस साठी डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात. तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये किडनीसाठी ब्लड टेस्ट असतात ज्याला आपण क्रिएटिनिन असं म्हणतो. नॉर्मल क्रिएटिनिन लेवल माणसाचं 0.5 to 1.1 असं असतं. अगेन इट डिपेंड्स अपॉन द एज, वेट अँड सेक्स ऑफ द पर्सन. अँड देर आर काही फॉर्म्युलेज आहे ज्याच्याने आपल्याला कळतं का तुम्हाला तुमच्या किडनीचा EGFR किती आहे. तर डॉक्टर्स तुम्हाला ही टेस्ट करायला सांगू शकतात ज्याच्याने आपल्याला कळू शकते जर क्रिएटिनिन वाढलाय तर मे बी किडनीज आर इन्व्हॉल्ड. त्याचबरोबर लघवीची पण तपासणी करायला सांगू शकतात. जर लघवीमध्ये आपल्याला प्रोटीन जास्त जात आहे असं दिसण्यात आलं तर मे बी अगेन किडनीज आर इन्व्हॉल्ड. अँड देन इफ यू फाइंड की बाबा हे दोन्ही रिपोर्ट जर नॉर्मल आहे तर देन अदर डायग्नोसिस जसे लिव्हर, थायरॉइड आणि हार्ट याच्याकडे वळायला लागेल. फॉर किडनीज अगेन एक दोन अजून तपासण्या आपण करू शकतो. सोनोग्राफी करून बघू शकतो का बाबा किडनीला सूज आहे का, मूतखडा वगैरे कुठे आहे का, किडनीचा जो वरचा कव्हरिंग असते ज्याला आम्ही कॉर्टेक्स म्हणतो ती जर छोटी झाली असेल किंवा पेपरासारखी थीन झाली असेल तर मे बी किडनीज आर नॉट फंक्शनिंग प्रॉपरली अँड दॅट इज अन इंडिकेशन दॅट तुम्हाला कदाचित किडनीचा आजार आहे. त्याचबरोबर सिटी स्कॅन करून आपण बघू शकतो. सिटी स्कॅन मोस्टली स्टोन्स किंवा किडनीचं इन्फेक्शन, पायलोनेफ्रायटिस यासाठी असतं. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही सापडलं तर त्या हिशोबाने आपण आपली ट्रीटमेंट चालू करू शकतो. हे सगळे इन्व्हेस्टिगेशन करण्यामागचा हेतू एकच आहे का इन्व्हेस्टिगेशन अशासाठी करतो का बाबा आपल्याला डायग्नोसिस प्रॉपर पाहिजे आणि जेव्हा डायग्नोसिसच प्रॉपर होईल तेव्हाच आपल्याला ट्रीटमेंटकडे वळता येणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं कारण काय आहेत, काय येते सूज, आपण काय करू शकतो सुजेला डायग्नोस करण्यासाठी. सो हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. ब्लड प्रेशर, शुगर्स हे पण चेक करणं इम्पॉर्टंट आहे. ब्लड प्रेशर जनरली ज्या लोकांना किडनीचे आजार आहे त्यांना जास्त असतात किंवा ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहे त्यांचंही ब्लड प्रेशर जास्त असू शकते. सो मेजरिंग ब्लड प्रेशर ऑल्सो बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला कळलं बाबा का आता पेशंटला हा आजार आहे आणि त्यांना जर पायांना सूज आहे तर आपण त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतो. तर पायाची सूज कमी करण्यासाठी आपण पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये जे जेवण आहे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायला सांगतो. आणि मे बी जर सूज खूपच खूपच असेल तर पाणीही कमी घ्यायला सांगतो. कारण किडनी फंक्शनिंग जर कमी असेल आणि तुम्हाला जर लघवीच कमी होत असेल तर द लेसर यू इनटेक ऑफ वॉटर द बेटर इट विल बी फॉर यू. नाव ट्रीटमेंटचा नेक्स्ट टप्पा आहे की बाबा सूज कमी करण्यासाठी आपण डाययुरेटिक नावाचे औषधी वापरतो ज्याच्याने लघवी जास्त होते आणि शरीरामधला एक्सेस पाणी जे आहे ते लघवीच्या वाटे बाहेर पडतो. आणि जर तो तसा व्हायला लागला तर मे बी सूज कमी होऊ शकते. प्लस अंडरलाईन आजार जे आहे जसं किडनीचा आजार आहे, समजा तुम्हाला मूतखडा झालाय, किडनीला सूज आहे तर त्याला मूतखड्याला ट्रीटमेंट करणं. तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याच्यामुळे जर किडनी तुमची खराब व्हायला सुरुवात झाली आहे तर मग ह्या दोन आजारांमध्ये बीपी कंट्रोल करणं, शुगर कंट्रोल ठेवणे आणि काही नवीन प्रकाराचे आजार पण आले ज्याच्यामध्ये किडनीचा जो डॅमेज होत चाललाय तो आपण थांबवू शकतो, ज्याला आपण SGLT2 इनिबिटर्स नावाचे औषधी आहेत जे आपण यूज करू शकतो. हृदयाचा आजार असेल तर मग हृदयाच्या आजारावरती औषधं आपल्याला चालू करायला लागतील. थायरॉइडचा आजार आहे तर मग आपल्याला थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी थायरॉक्सिन नावाचं जे हॉर्मोन रिप्लेसमेंट आहे ते पेशंटला चालू करायला लागणार. आणि असं करायला चालू केल्यानंतर यू कॅन डिक्रीज द सिव्हिरिटी ऑफ इलनेस, ट्रीट द इलनेस, कंट्रोल युअर एडिमा. हे फक्त डॉक्टर्स करतायत पण तुम्हालाही तुमच्या हिशोबाने
नियमित व्यायाम करणे, मीठ आणि पोटॅशियमचं प्रमाण कमी ठेवणे, रेग्युलर चेकअप्स करून डॉक्टरांकडे फॉलोअपला जाणे, गुड लाईफस्टाईल ठेवणे, टायमावर झोपणे, तुमचा जो आहार आहे त्याच्यामध्ये मे बी जर सिव्हिअर प्रमाणाचा किडनीचा इन्व्हॉल्वमेंट आहे तुम्हाला, तर प्रोटीनची मात्रा कमी करणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू लागले आणि डॉक्टरही तुमची जर व्यवस्थित डायग्नोसिस करून ट्रीटमेंट करायला लागले, तर ह्या पिडल एडिमावरती आपण मात करू शकतो आणि जे गंभीर आजार पुढे येणार असतील त्याला आपण थांबवू शकतो. थँक्यू.